बाळा उठ ना. उठा 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 उठा. शाळा जायचं ना आज पहिला दिवस आहे शाळा जायचा. अरे रिजू, शाळेत जायचंय. पाणी ठेवलंय, चल आंघोळ कर. ए बाळा शाळा जायचं ना तुला आज. शाळेत शाळेत जायचं ना? झोप यायला लागली. हा इथून पुढे असंच परेशान करेन. हा ना. रोज मला नव्हता शाळेत जायचं तर ह्या टायमाला तो उठून आमच्या पुढे हजर असतोय दुधा मला नव्हतं बाहेर निघतो बरं तिकडं चहा प्यायला. ना. आज बघा कसले नाटक करतोय. आज पहिला दिवस आहे शाळेत जायचा आणि कसलं पोरं नाटक करायला नाही का. आणि रोज आहे का ह्या टायमाला उठून आमच्या अगोदर उठून खेळत असतो, बाहेर जात असतो खेळायला. आणि आज उठीतच तरी उठा नाही. हे बघा किती ऊन पडलेलं आहे, किती टाइम झालेला आहे नाही का. तर उठलाय आहे रुद्र आपला आणि दात घासत आहे. आवर रुद्र लवकर काय जायचंय ना. मीच दात घासते. आम्ही सगळ्यांनी कॉलगेट घेतलेली आहे टूथ. आणि हे बघा एकदम म्हाताऱ्या माणसासारखं आहे का. आयुर्वेदिक जी आवडीची मिसरी असते ना त्याने घास पुढे गेलाय. शाळा जायचं बाबा. आता खेळणं बंद करायचं रुद्र. ऐक ना आता शाळेतून आले खेळायचं. चल बरं आवर ना. थांबायचं कधपर्यंत मग. ऐक ना शाळेचा टाइम झालाय. हो माती नंतर टाक ना बाळा. हा बघ याला ना उठल्या खेळायची सवय. तो तसंच उठलाय, ब्रश केला आणि लगेच खेळायला लागलाय बरं का. शाळेत जायचं, शाळेचा टाइम हो राहिलेला आहे. हे बाळा चल ना. आता नवीन नवीन आहे ना शाळा जास्त असंच होणार आहे नाही का. सवय लागूच तर खेळायची सवय. आता काय माहिती राहतोय का नाही हे पण माहित नाहीये. आज नेऊन घालायचं आणि थोडं दिवस जाऊन साईडला उभा राहणार आहे बरं का. जर राहिलं तर ठेवायचं आहे, नाही राहिलं तर घेऊन यावं लागणार आहे. काय तुम्ही काय आणले मी आणले माहिती आंघोळ करायला कसलं ॲडम करते. तर बा ते बघ बाळा किती मोठी शाळेत चालली बरं. तू आवर बरं. ऋषी इकडे टाकलं वाटतंय. गावात आहे बघ बाळा आहे का. सगळे शाळेत चाललेत आणि तू तू करणार आता आंघोळ 2 मिनिटात. लगेच करणार. लगेच स्विमिंग पूल मध्ये उडी खाणार आहे. स्विमिंग पूल मध्ये आता उडी खाणार आहे लगेच. कसलं नाटक. तुला हाणते ना. काय म्हणतोय काय म्हणतोय तू. मी डॉन तसं म्हणायचं ना का शाळेत. तसं म्हणायचं नाही बाळा शाळेत आहे का मॅडमचं ऐकायचं, सरांचं ऐकायचं. हा मॅडमचं ऐकायचं. पहिला दिवस येणार तर काय गमत केली. सगळं बाहेर प्रार्थना चालू आहे. ते प्रार्थना पळत पळत बाहेर आलं इकडं आणि रात येऊन बसलाय. फायनली आता त्याला मी सोडलेलं आहे. बसलेला आहे तो आतमध्ये वर्गामध्ये नाही का. परंतु काय माहीत आता किती वेळ बसतोय का रडतोय. त्यामुळे मी इथं बाहेर येऊन बसलेलो आहे झाडा सावलीला. कसली रडारडी चालू आहे. नुसती रडारडी चालू आहे आतमध्ये. जे नवीन नवीन आलेले आहेत ना मुलं नुसती रडारडी चालू आहे आतमध्ये. हृदय तर शांत बसलेलं आहे मस्त तिथे. आपला म्हणजे पाठी वगैरे काढून नाही का रडत वगैरे काही नाही आहे. पण बाकीचे जे रडताना पाहून ना तर मग तो थोडं थोडं हाय बोलत तेव्हा. तर परत आले आता पूर्ण वाट पाहूया काय होते ते. पाणी घालायचं तुम्ही मोटर चालू करायची. नुसती रडारडी. चल ना आतमध्ये चल ना बाळा. काय दमलाय. कुठे दमलाय बघू. अभ्यास करून दमला तू. कम नाही थांबला. चल ना थोड्या वेळ चल ना. मला आईला बोलशील का फॅमिली. ते नावचित मला पाहिलं आणि कुशल बाहेर आलाय आणि आता आतमध्ये जाय ना आहे ना. का कम थांबा ना. अभ्यास करून दमला. काय अभ्यास केलास तू असं. हां अजून 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 एवढंच लगेच जमलं काय बाळा. फायनली रुद्र तर आलेलं आहे बाहेर. त्याने अवचित मला पाहिलं आणि लगेच बॅग आणि ती घेऊन लगेच बाहेर आलेलं आहे. आता आतमध्ये जायचं नावच घ्या नाही. आता घरी झाला म्हणते नाही तर मी पोलिसाला फोन लागेल. आणि म्हणतो अभ्यास करून दमले मी. काय झालंय काय अभ्यास करून दमला. आता उद्या यायचं ना. ऐक ना उद्या पण यायचं ना. येशील ना उद्या पण. आता उद्या एकट्याने यायचं तुला. मी उद्या आहे का तुला इथे आणून नुसतं सोडणार आणि थेट शाळा सुटली तुला न्यायला येईन बरं का. जमन ना. चालतंय.
कसलं पळते कुठे गेला होता रुद्र? कुठे गेलता? कुठे गेलता? शहाणे सुटले म्हणा मी चालू पळून. शाळेतून पळून का मला सांग. कमून नाही थांबला. डब्बा खाल्ला बघू. हाय तसंच मागं आणणार. तसं टाकतात का? व्यवस्थित कर ना. भूक लागली शाळेतून नाही खाल्लं. तुला तिथं खांबलो काय म्हणला मला भूक नाही मला जायचं घरी. त्याला म्हणलं आता जेवायला शाळा सुटणार आहे आपण जेवण करू. ते म्हणतो नाही मला भूक नाही देऊन कसं खातो आहे का. काय रुद्र थांबला नाहीस कुशाल तर. हे देऊन जेवण करत का सकाळी उठले टिफिन बनवून दिलं. सोनालीचे कष्ट व्हायला गेले पण सोनाली तिथे आहे ना खरंच लय भयानक पोर रडत होते. मला याचं टेन्शन होतं पण कसलंच रडलं नाही. Very good. प्रार्थना सर झाली ना जाऊन बसले कुशाल प्रार्थना तर मग तिथून पुढे आत गेले का नीट जेवण कर. मग डायरेक्ट खरं जाऊन बसलो आणि आता आलो एक पोरग नाही रडत होतं लांब बघितलं रुद्र सारखंच म्हणजे पांढरे कपडे नाही का पांढरा शर्ट ते होतं म्हणलं आता रुद्र चढते म्हणून गेला मी हवेत टोकलो दुसरं पोरग रडत होतं हे बसलं होतं आणि याने मला बघितलं खिडकीतून का? नाही दरवाजातून आणि मला याने बघितलं का मला मी आलो आणि बसलो साईडला खुशाल बॅग बिग भरली डबा बिबा घेतला ना आलाय मॅडम ते माग हाका मारत माग वडीत मग लागला मॅडम रुद्र इकडे. हा. काय बाळा नीट जेवण कर. पहिला दिवस खरंच म्हणजे आज अनुभव आला मला छोटे छोटे बाळ आहेत नुसतं रडतात भयानकच रडतात ज्याला जे सवय लागली नाही ते येऊन जातात पण बाकीचे ना भयानकच रडतात. रुद्र तू रडली नाही ना? रडले नाही रुद्र. व्हेरी गुड. तर फॅमिली तुम्ही तुमचे बाळ आहे का कसे शाळा भरलेले आहेत तुम्ही पण अशाच प्रकारे त्याला म्हणजे नाही का रडत वगैरे होते का तेवढं कमेंटमध्ये सांगा. आता रुद्र पकडतो उद्या आहे का उद्या आहे पण नेऊन घालायचं डायरेक्ट यायचं. घरी यायचं निघून. मॅडमचा तर मग जर जास्त रडला वगैरे तर फोन लावायचं नाही का. तर असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. रुद्रच्या शाळेच्या पहिल्या ब्लॉगला फुल सपोर्ट फुल सपोर्ट करा.